काम नसताना पण कसं भूक लागते तुझ्या नरड्या खाली, असं कसं गटा गटा घाल जातात नेमकं. काय काम लागा ना म्हणून काय उपाशी बसतो. साडी फिडिंग नुसता. टकमकच काय. तर सगळे म्हणत असतील नेता दादा व्हिडिओज कसं नाही टाकत, काय झालं याला, कुठं काय गचकला काय, काय ना तर वाटत पण असेल बाबा गचकला काय की का म्हणून, का घाबरला कोणाला. कोणाला घाबरत नसतो मी. त्या दिवशी तो व्हिडिओ बनवला होता ना की फेक आय डीवरून कमेंट करणारे, त्यानंतर माझे व्हिडिओज नाही आहे ना, तर त्यामुळं गैरसमज होत असतील. असं काय नाही, मी आजारी पडलो होतो खूप. माझ्या अंगावरती अशा गाठी 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 झाल्यात. तो कोणता तर पक्षी का काय त्याचं साईड इफेक्ट झालं. एका झाडाखाली बसलो होतो मी आणि तिथं काय झालं मला देवालाच माहिती आहे, मला काय माहीत नाही. पण माझ्या अंगावर अशा गाठी झाल्यात खूप साऱ्या. त्यामुळं मला पण पाणी दे एक ग्लास. किती तर खाताय र, हा थोडं ते थोडं ते थोडं. एक कोणतं तर पोटभर खावं माणसानं. आय रोवण्या. मराठीत बोल. रोवण्या. रोहन नाव आहे त्याचं एवढं चांगलं. एवढं चांगलं नाव असून रोवण्या. आता एवढं मोठं खाल्लंय तरी अजून जिलेबी खाऊ वाटायली का. पाणी जगत तरी मला. काकाला बॉल. या काका, या काका चपाती बनवते ती. काका त्याचा, तिचा काका आत्या सगळ्यांना ती आठवण करते, पण कुणी काका ना आत्या तिला आठवण करा. पाणी मागितलंय तुला 17 बाऱ्या. चपाती करते. चपाती गव्हाचं पीठ आहे. चपाती आणि बेसन पीठ बनवा. बेसन पीठ पिठलं पिठलं. दिवसभर काही ना काही कशी खातच आहे ग तो. आपण आणि मी झोपल्याला बघवलं नाही. साप आला, साप आला. मला तर वाटलं काय मारता काय घेऊन. मग माणूस झोपलाय त्याला उठवायची काय गरज आहे. साप पण नव्हता ना, काहीच नव्हता. साप तिथं कुठं बिळात न घुसलाय आणि कुठं आहे काय माहित. मध्ये पण येऊ शकतोय. रोहन भजी आहे का त्यात. जिलेबी गरमागरम असल्यानंतर खायलाच मजा येते, नाहीतर असं नाही खावं वाटत. यंदा काय जिलेबी चांगली आहे. अगं राहू दे की त्रिशा तिकडं ठेव तिथं. सरक पलीकडे घे आणि बस. दे रे इकडं. गोडी शेव. तुला गोडी शेव. बस की मग इथंच राहू दे ना बस. हा खा की. आवडत नाही तुला. जिलेबी दे राहा. म्हैस कशी चरती शेम तशी तर खायली अगं तू. थोडं सावकाश खा. हा दे काकाला ना त्याला दे. जा खेळ तू आता. खाऊ देते का. पोचली काय तिची जिलेबी. बघा काका, त्रिशाचे काका, त्रिशाची आत्या तुमच्यासाठी गोडी शेव जिलेबी पण खायला या. खरंच वाटलं असेल लोकांना. बरं झालं याचं तोड दिसाना म्हणून. काही ना तर वाटलं असं. आणि मॅटर असा झालाय, माझ्या चुलत भावाचा मुलगा काल ऑफ झालाय आजारानं. तर त्यामुळं पण मी व्हिडिओ काढला नाही. आणि मला पण बरं वाटतं ना, माझ्या अंगावरती गाठी गाठी खूप झाल्यात. त्यामुळं पण मी व्हिडिओ काढला नाही. ती कपडे अशी खालीवर करते म्हणून मला लय राग येतो. सरा बघायला तू तिकडं हो तिकडं याच्यावर बस तिथं. डोकं फोडून आलाय हा. चुलत भावाचं पोरगं परवाच्या दिवशी रात्री ऑफ झाला. मग मी काल माझा काही व्हिडिओ काढायची इच्छा झालीच नाही, नाहीतर मी काढला असतं. आणि आज पण काय मी झोपूनच आहे त्यामुळं काढला नाही. पण हिनं उठवलं मला, म्हणे साप लय मोठा आहे, साप लय मोठा आहे. आलो तर साप पण गायब. कुठल्या बिळातनं पळून जातोय तो काय माहीत. सर्पमित्रांना बोलवलं होतं साप पकडायला.
पण ते सापच निघाला नाही बाहेर. तिथे खावा वांडा ते सामायचं हरभरा भाज ना ते मधलं ते तोडून नुसतं असं सुकवलं पण त्यांना पण नाही दिलं खायला. त्यात भजी आहे का दे एक दोन संपून कागद देते काय थांबणार घे खा घे. असं राग येतोय ना मला. खूप झोप येत होतं मी खूप म्हणजे खूप. मला उठवलं. मला वाटलं खाण्याबद्दल खाण्याबद्दल तर म्हशी सारखी चरायच लागली दिवसभर. तू दिवसभर खाल्लंय मी साडीवर कस काय चांगली दिसत प्युअर कशी दिसते माहितीये का तू? येडी गजरी कजरी कजरी. गाणं कशाला लावतो इथं मी बघायलोय. आयो सखी मारवाडी आयो नाही दिव्या जरा दिव्याजवळ जा. ते बंजारा सॉंग नाही मारवाडी सॉंग आहे वाटतं ना ते. तगी मार मार रंगो मार काय आहे की तसं मला ते येत पण नाही. त्यानी मार मार ती काय तर हाय स्वान मराठी नाही रे ते गुजराती का मारवाडी असं काय तर आहे. सखी मारवाडी म्हणतात माहितीये बरोबर. सखी मार मार हुंगो तारा पायीने हा असं असं करतात त्या असं असं. मला पण येत लय येत आहे तुला. बघितलं मी लग्नात कुठं पण तुला. गणपतीच्या वेळेस आम्ही त्या गाण्यावरती डान्स केलेला माहितीये का. बायातच होतो आम्ही 8-10 5-7 बाया आणि 5-7 पोरं होतो आम्ही एका साईडला पलीकडून. लय होते की मग त्यात मी पण होतो. मी नुसता बघत होतो त्यांच्याकडं. असं हात फिरवतात आणि टाळ्या मारतात असं की मार मार. चिवडा होता ना रे इथं आता कुठं तर संपला काय. दे ना एक घास. काय लपवतो मी तुला आणतो एवढं. 2 दिवस पडून होता खाऊ वाटलं नाही आता खाऊ वाटायचं. घे पलीकडे बस. तर सगळ्यांना सांगू इच्छितो मी काही मेलो नाही. मी जिवंतच आहे पण जरा ब्रेक घेतला म्हणलं. नाही तो पोरगा पण ऑफ झालता ना मग ते चांगलं नाही वाटत ना. आपलं असं व्हिडिओ वगैरे गावातले पण बघतात ना मग काय वाटलं असतं ना. खूप दुःख वाटलं आम्हाला खरं. खूप जवान पोरगा होता आणि खूप दुःखाची घटना घडली त्याच्यासाठी. आणि तो विशेष म्हणजे माझे प्रत्येक यूट्यूब व्हिडिओ बघायचा. इंस्टाग्रामचं बघायचा. तुझं पण बघत होता ना व्हिडिओ लाईक करायचा. आता एवढा आजारी होता ना तो तरी तो असा बेड रेस्टच म्हणजे पडून झोपूनच असायचा तरी बघत होता काय की ह्याच्या व्हिडिओला लाईक आलेला त्याचा 2-4 दिवसापूर्वी. 3-4 दिवस झाले. 4-5 दिवस झाले असतील का 3 नाही. तू त्या दिवशी मला दाखवली बघ त्याला 5-6 दिवस झाले. तू नाही बोलली हा तर आजारी आहे आणि कसं काय व्हिडिओ बघतोय. तो खूप सिरियस होता बिचारा. नाही त्याचा मोबाईल कोणाकडे देत नव्हता तो. खूप चांगला पोरगा होता. 25-26 वर्षाचा यंग पोरगा. सगळ्यांनाच अख्खं गाव आमचं दुःखात आहे तसंही. कारण तो खूप चांगला होता. खूप मायाळू होता. मळमिळावू मैत्री करणारा लोकात फिरणारा. मला तर कुठं बघितलं युट्यूबर काढला काय युट्यूबर म्हणायचं. आणि अशी बॉडी वगैरे एकदम खूप भारी होता. त्याच्याकडे काही ओझं असलं असतं ते आपण घेतलं असतं ना. ए मारवाडी गाणं लावून आली का तू.